भाजपला रोखण्यासाठी विरोधकांची खलबत। आंबेडकर सरसावले, भाजप विरोधात सर्वपक्षीय एकी। भाजपच्या हातातोंडाशी आलेलं महापौर पद जाणार। अकोला महापालिकेच्या सत्ता स्थापनेत नवा ट्विस्ट आलाय। सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतरही भाजपची महापौर पदाची संधी हुकण्याची शक्यता आहे, कारण भाजपला रोखण्यासाठी थेट प्रकाश आंबेडकर मैदानात उतरले। हा व्हिडिओ पहा। अकोला महापालिकेत भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांना स्पष्ट बहुमत मिळालं नाही। त्या पार्श्वभूमीवर भाजपनं सत्तेसाठी गणित जुळवायला सुरुवात केली होती। मात्र आता प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस, एमआयएम, वंचित आणि ठाकरे सेनाच नाही तर दोन्ही राष्ट्रवादीचीही मोठ बांधत डिनर डिप्लोमसीचं आयोजन केलं होतं। याच बैठकीत प्रकाश आंबेडकरांनी सर्वांना सोबत घेऊन भाजपला रोखण्याची रणनीती आखली आहे। पहिल्या दिवसापासून आपल्याला काय त्रास होऊ शकतो याची सुद्धा चर्चा झाली। आपल्याला महापौर बसवायचा असेल तर आपण कशा पद्धतीने बसवला पाहिजे त्याचीही चर्चा या ठिकाणी झाली। वाटप याचं तत्त्व काय असणार त्याचीही चर्चा या ठिकाणी झाली। त्याच्यामुळे मी असं म्हणेन की सकारात्मक चर्चा होती। एका बाजूला अशी रणनीती आखली जात असताना दुसरीकडे महापौर पदावरून वंचित आणि ठाकरे सेनेमध्ये रस्तिकेच रंगली। भाजपला रोखण्यासाठी ठाकरे सेनेनं आपल्यालाच महापौर पद देण्याची मागणी केली। त्यांनी काल काँग्रेसच्या लोकांना आम्ही सांगितलं की भाजपला जर रोखायचं असेल तर या ठिकाणी शिवसेनेचा जर महापौर असला तर आपण भाजपला रोखू शकतो। आता भाजपला जर काँग्रेसला जर रोखायचं असेल तर त्यांनी शिवसेनेचा इथं महापौर केला तर निश्चितपणे भाजप इथं थांबू शकते। आजच्या तारखेत त्यांच्याकडे 38च्या वर नाही आहे। तो ट्रॅप आहे एक प्रकारचा की ह्या सदस्यांना सांगायचं की आमच्याजवळ ते लोक आहे, तुम्ही येऊन जा। मात्र अकोल्यातील सत्तेचं गणित नेमकं काय आहे पाहूया। महापालिकेत 80 जागा आहेत, त्यापैकी भाजप 38, काँग्रेस 21, ठाकरे सेना 6, शिंदे सेना 1, अजित पवारांची राष्ट्रवादी 1, शरद पवारांची राष्ट्रवादी 3, वंचितचे 5 तर एमआयएमचे 3 आणि 2 अपक्ष नगरसेवक निवडून आले। मात्र बहुमतासाठी 41 नगरसेवकांचं संख्याबळ अपेक्षित आहे। मात्र अपक्षांसह प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वातील आघाडीच्या नगरसेवकांची बेरीज 41 इतकी होते, तर भाजप आणि शिंदे सेनेचे 39 नगरसेवक आहेत। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक किंग मेकर ठरण्याची शक्यता आहे। अकोला महापालिकेत ओबीसी महिलेसाठी आरक्षण आहे, त्यामुळे या महापौर पदावर अपक्षांसह सर्वच पक्षांचा डोळा आहे। त्यामुळे आंबेडकर विरोधी पक्षांची समजूत काढून भाजपला रोखण्यात यश मिळवणार की भाजप आकड्यांच्या खेळात बाजी मारणार याकडे राज्याचं लक्ष लागले। मात्र भाजपला रोखण्यात आंबेडकरांना यश मिळाल्यास आगामी काळात आंबेडकरांच्या नेतृत्वात राज्यभर भाजप विरोधक एकत्र येण्याची शक्यता आहे। अक्षय गवळीसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, अकोला।